सर्वाला आशीर्वादी देण्यासाठी आणि 2047चा जो भारत घडवायचा आहे त्याच्यासाठी प्रेरणा देणारे आपले पूजनीय महास्वामी आता ज्यांनी विश्व हिंदू परिषदेचं नाम सांगितलं त्याचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते कांबळेजी हा जुन्या काळातल्या आठवणी येतात पण ते सांगायला आता काही सगळा वेळ नाही. चित्रताई 2010 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिक्षेला 100 वर्ष झाली म्हणून आणि जवळजवळ 5-6 जिल्ह्यातले 100-150 स्वातंत्र्यप्रेमी सावरकर प्रेमी अंदमानला नमस्कार करायला गेलो होतो त्या कोठडीला. त्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्याबरोबर उपस्थित असणारे हे निपाडीतले सोलापूरकर कुटुंबीय आणि 5-10 वर्षापूर्वी सागरचं असं एक जरा तळमळ अशी असायची की तो आपला फोन करायचा आपला, गुरुजी आमच्या गावात यायचं. मी म्हणायचा मी जरा कामात आहे इकडे तिकडे, काही सांगायचं नाही. तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं करायला असं विचारायचं. राष्ट्रभक्तीचं सांगितलं होतं कुणी करायला, त्यामुळे अमुक ठिकाणी या सांगा. आणि मग त्यांच्यासारख्या अनेक युवकांच्या अनेक गावातले आता मला युवक मित्र भेटले, खूप आनंद वाटला. कोणत्या गावात गेलो होतो आम्हाला काय 40 वर्षे आम्ही आपलं काम नाही दाम नाही, त्यामुळे आपण हे करत राहतो. कारण पुढच्या पिढीची आम्हाला काळजी आहे. पुढची पिढी या देशात सुरक्षित राहणार की नाही याची चिंता आहे. आता यांनी सांगितलं श्रीराम मंदिर, आमचं तुमचं भाग्य असं आहे छत्रपती शिवाजी राजांना रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज कशी मदत करत होते असा जर कुणी प्रश्न विचारला तर त्याला सांगायचे तुम्ही वाचत बसून होतो ठीक आहे. आत्ताच्या घडीला कनेरी मठात जा, तिथं स्वामीजी काम करतात आणि इथं ये म्हणायचं, इथं महास्वामीजी काम करतात, म्हणजे तुला कळेल महाराजांना रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज कशी मदत करत होते. संत ज्या वेळेला धर्म जागरणाबरोबर संस्कृती आणि समाज जागृतीचं काम हातात घेतात त्यावेळेला गेल्यानंतर संध्याकाळी वहीत लिहून ठेवा की 2047 ला विकसित राष्ट्र होईलच, पण असे स्वामी ज्यावेळेला आशीर्वाद देतात आणि सक्रिय असतात ना त्यावेळेला हिंदू राष्ट्र एक ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. मी खरं म्हणजे आज येताना मला असं वाटत होतं, सागरने सांगितलं त्याप्रमाणे सुचित्रताईंचाही असायचा तो गडी, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की तरुण असणार विषा दाढी जरा, त्यामुळे जोरात काहीतरी बोलायचं म्हणत आम्हाला हॉलमध्ये बोलायची नाही सवय. कारण हे राम मंदिर बांधताना शिलापूजन त्यावेळेला जिल्ह्यामध्ये काही फार कार्यकर्ते कमी असायचे. 40 वर्षापूर्वी शिलापूजन करत असताना माझ्याबरोबर आम्ही जे फिरत होतो त्याच्याबरोबर माधवराव साळुंके होते, त्यांचे चिरंजीव बंडोपंत साळुंके आज जेलमध्ये विशाळगडच्या प्रकरणात. त्यावेळेला बाबूराव कुंभार असतील, कोल्हापुरातून एक जीप गाडी असायची मूर्ती टाकली आणि आम्ही प्रत्येक गावात म्हणायचं की एक आम्हाला शिला द्या, अयोध्येला राम मंदिर बांधणार आहे. त्यावेळेला गडगंज
बंद असायची अमक्या तमक्या पक्षाची. त्यावेळा ते म्हणायचे मंदिर बांधले, चेष्टा व्हायची. परंतु आम्ही काहीच नाही, आमच्या डोळ्याने या प्रसंगात ऐश्वर्य बघायला. फक्त आमचं काम होतं की पुढच्या पिढीला सांगायचं, त्या पिढीला सांगायचं. मागच्या पिढीनं आम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला सांगतो, असं आम्ही ठरवलं. आमचं आणखीन भाग्य असं आणि तुमचं पुढच्या पाडव्याला 2025 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS जगातली सर्वात मोठी संघटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पूजनीय हेडगेवारजींना असं वाटलं, एक 5-10 मुलं गोळा केली आणि त्या नागपूरच्या एका वाड्यामध्ये त्या मुलांना त्यांनी सांगितलं, बाळांनो, आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे. विचार करा हो, विचार करा. 100 वर्षापूर्वी 5-10 मुलं गोळा केलेली आहेत आणि त्यांना ते सांगतायत, बाळांनो, आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे. आपलं भाग्य असं आहे, रामायण असू दे आणि महाभारत असू दे, वाल्मिकीने सुरुवातीला जे सांगितलं ना त्यावेळेला ऐकणारे 5 जण, पण सांगणार आणि ऐकणार एवढा हिंमतवाद होता. त्या शेकडो वर्ष आमचं ते रामायण आणि महाभारत दैवत झालेलं आहे. ही ताकद त्या तरुणांच्या मध्ये होती. आणि बघता बघता काम करत असताना अति कष्टाने, अति श्रमाने रात्रंदिवस हिंदू राष्ट्राची चिंता. आणि म्हणून तसं कमी वयामध्ये पूजनीय गुरुजी 1940 साली निघून गेले. हेडगेवारजी निघून गेले. RSSचे संस्था. आणि काय आश्चर्य आहे, आपण नुसतं म्हणतो ना ग्रंथामध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माला ज्या वेळेला ग्लानी येईल त्यावेळेला मी आहेच. काय आश्चर्य कुणास ठाऊक. त्या हिंद मातेचं आश्चर्य, त्या भारत मातेचं आश्चर्य, त्या दैवतांचं आश्चर्य. एक भौतिकशास्त्राचा प्रोफेसर, त्यांचा पिंड खरं म्हणजे अध्यात्माचा, हिमालयात निघून जायचं साधू पुरुष, अति विद्वान. त्याला एक इंग्रजीत जेनियस असा काहीतरी शब्द आहे. त्याच्या पलीकडे माझ्यासारख्याला काही शब्द नाही. कारण काही माणसं कशी असतात माहिती आहे, आता त्या ताई आलूर बिलूर म्हणतात ना, त्याची पुढे 4 किलोमीटरवर बहिरेवाडी गाव आहे. तुम्हाला माहिती आहे ना बहिरेवाडी? आफ्रिकेत या बहिरेवाडी JP नाईक नावाचा एक महापुरुष जन्माला. केवढा मोठा माणूस. या भारताचे 2 पंतप्रधान नरसिंह राव आणि VP सिंग हे त्यांचे विद्यार्थी. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव हे बहिरेवाडीत जन्मलेल्या JP नाईकांचे विद्यार्थी. जगातल्या युनोनं 1980 ला 1000 वर्षात जगातले 100 विद्वान शोधून काढले. त्या जगातल्या 100 विद्वानांमधले एक हा बहिरेवाडीतले विद्वान JP नाईक. बघा अंतरावर काय काय असतं बघा. आपल्या नुसतंच मालिकावर कसायचं काय महान सगळं असतं. तसं पूजनीय हेडगेवारजींना हा भौतिकशास्त्राचा एक प्राध्यापक, अतिशय सत्पुरुष, अतिविद्वान, एका वेळी 16 विषयावर बोलायचे. ते म्हणजे गुरुजी, ज्यांना आपण द्वितीय सरसंघ चालक RSSचे म्हणतो, माधव गोळवलकर गुरुजी.
त्यानं त्यांच्या गुरुनी सांगितलं, माधवा हिमालयात जायचं नाही रे, तुला काहीतरी भव्य दिव्य काम करायचं आहे. आणि म्हणून ते हेडगेवारजींच्या सानिध्यात आले आणि पूजनीय हेडगेवारजींनी 1940 नंतर RSSची सर्व जबाबदारी पूजनीय गुरुजींच्यावर दिली. 33 वर्ष प्रत्येक वर्षी 2 वेळेला ते संपूर्ण हिंदुस्थान फिरत होते. 33 वर्षात 66 वेळा संपूर्ण हिंदुस्थान फिरून आज जी जगातली सर्वात मोठी शिस्तबद्ध संघटना जी आहे, आज RSSचे प्रमुख पूजनीय भागवतजी जे बोलतात ना, त्यांच्या शब्दावर भारताचं सोडा जगाचं लक्ष असतं, एवढी ताकद निर्माण झाली. त्यांना परवा कोणीतरी प्रश्न विचारला, अखंड भारत केव्हा करणार? घ्यायचं सोडून दिलं की करणार? ज्या दिवशी घाबरायचं सोडून द्या त्या दिवशी अखंड भारत होणार. अहो घाबरायचं तुम्ही तुम्हाला माहित नाही. आता आमचं जरासं कसं होतंय, घरातून आम्ही बाहेर पडायला लागलो पूर्वी की घरात अगोदर विचारायचंय आज विषय कोणता आहे, मग आम्ही सांगायचं कडुलिंबाची आरोग्याला म्हणतो. काय करणार? कारण त्यावेळेला जे आम्ही विषय घेऊन सांगत होतो 40 वर्षापूर्वी, क्रमांक 1 370वा कलम हटवायचा आहे. क्रमांक 2 प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं आहे. क्रमांक 3 तलाक संपवायचा आहे. क्रमांक 4 सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट CAA नागरिकत्वाचा कायदा आणायचा आहे. क्रमांक 5 समान नागरी कायदा आणि क्रमांक 6 अखंड भारत समर्थ भारत. 40 वर्षापूर्वी हे विषय ज्यावेळेला मी सांगत होतो, कारण आमच्या पाठीमागच्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं होतं हे करायचं आहे. केव्हा घडेल सांगता येत नाही, पण हे करायचं आहे. पण निपाणी बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, राजा भाऊ भोसले नावाचे एक संघाचे प्रचारक काय हलाखीत 99 वर्ष संघाच्या कामासाठी लाखो विद्वान महापुरुषांनी गाडून घेतलेलं आहे. त्याचं उदाहरण आपल्याला सांगतो. पूर्वी संघाच्या स्वयंसेवकाला काँग्रेसच्या भीतीनं शक्यतो घरात घेत नव्हती. काही इच्छा खूप असायची, पण परिस्थिती इतकी वाईट होती. काँग्रेसचं प्राबल्य देशभर होतं आणि संघाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे अशा स्वयंसेवकांना घरात घ्यायचं झालं तर उशिराने या म्हणायचे आणि लवकर जरा जा. आमचे राजा भाऊ त्या परिस्थितीत नाईलाजानं निपाणीहून कोल्हापूरला चालत गेलेले आहेत. लक्षात ठेवा, इतकं भोगलेलं आहे. परंतु या 99 वर्षाच्या अखंड परिश्रमात त्या राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या या अघात कामामध्ये स्वातंत्र्यानंतर राजकीय पटलावर 2 फळं आली. 2 फळं. एक अटल बिहारी वाजपेयी, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही वरदान नहीं मानूंगा वो कुछ हार नहीं मानूंगा. पहिलं फळ अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरं फळ 56 इंच वाला नरेंद्र मोदीजी. 100 वर्षाच्या अखंड कष्टामधून 2 फळं निर्माण झाले. एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे
नरेंद्रजी मोदी हे 6 विषय आम्ही सांगायचंय. त्यामुळे तरुणांना वाटायचं हो हे करायचंच आहे, कारण आम्हाला सांगितलेलं होतं हे आपल्याला करायचं आहे. पण काळ कसा बदलला बघितलं का? बघता बघता तुम्हाला मुलींना कदाचित त्याचं महत्व कळणार नाही. 317 कलम म्हणजे काय आहे. माझ्या गावचा एक सुपुत्र कारगिलच्या युद्धात माझा विद्यार्थी शहीद झाला. त्यामुळे मी असं ठरवलं की त्या काश्मीरच्या बॉर्डरीचा अभ्यास करायला जायचं. आणि बरोबर सौदाई म्हटलं चाल पासबुका सकट चाल. 35 जण आम्ही गेलो होतो. त्याच्यामध्ये एक मुख्याध्यापक होते. त्यांच्या शाळेत त्यांचा निरोप समारंभ केला. ते म्हटले असं काय करावं लागलं, आम्ही येणार आहे. नाही म्हटले काश्मीरला चालला, आला तर स्वागत समारंभ, नाही आला तर निरोप समारंभ. होय ही परिस्थिती होती. तुम्हाला पटणार नाही. पुंछ या ठिकाणी कारगिलच्या युद्धात शिवाजी बहादूर शहीद झाला होता. त्या ठिकाणी जाऊन काय वाटत नव्हतं, पण तिथली माती मस्तकाला लावून यायचं असं आम्ही ठरवलेलं होतं. म्हणून आम्ही गेलो होतो. लक्षात ठेवा. कलेक्टरांना म्हटलं आम्हाला पिस्तूलची परवानगी द्या. ते पिस्तूल काय म्हणलं, तुम्ही तर एवढेशे दिसता पिस्तूल अहो म्हणजे काश्मीरला जायचंय. हे अतिरेकी, हे आतंकवादी. आम्ही 9 महिन्याची आणि ते काय 12.5 महिन्याची. ह्या रायफल, ह्या पिस्तूल किती वेळ लागतोय. 317 कलम आठवला. 9 तास लोकसभेत चर्चा झाली. गेले 40 वर्ष तिथे 3च घराणी जी होती, बेईमानी, नालायक, स्वार्थी. ती 3 घराणी धरकाळ्या काढायची. जर 317 कलम रद्द केलं ना, रक्ताचे पाठ वाहतील. मला आश्चर्य वाटेल. 317 कलम रद्द केला तर रक्ताचे पाठ वाहणाऱ्यांना अवच्याचा कप उलटा झाला. 15 दिवस झाल्यानंतर ते सांगायला लागले, अमित भाई जरा सोडा, पाहुण्यांना भेटून येतो. हे श्वसन आज नाही करायचं. लक्षात ठेवा. आणि म्हणा 317 कलम रद्द होऊन गेला. आवाज नाही कोणी काढला, जगाने आवाज नाही काढला. क्रमांक 1, नागरिकत्वाचा कायदा रद्द केल्यानंतर मोर्चे रस्त्यावर काय काय गोंधळ घालून टाकला. अजिबात झालं नाही. जगातला कुठलाही हिंदू संकटात असेल आणि तो जर हिंदुस्थानात आला तर त्याला नागरिकत्व देण्याचा अधिकार आम्हाला असलाच पाहिजे. पण दुसरा कोण आला जमणार नाही. हे आपण मंजूर केला. 3 तलाक, अरे वाह, हम 2 हमारे 2, हम 5 हमारे 25. नाही चालणार नाही. संसार करायचा, 2-2, 3-3 बाळांना जन्म द्यायचा. आणि तेव्हा त्या गड्याला लहर येते आणि तो बोलतोय तलाक तलाक तलाक. आपलं दुसरं शोधायला चालणार नाही. 3 तलाक रद्द करून टाकला. लक्षात ठेवा. आणि आता ते सांगितलं श्रीराम मुली. काय सांगू तुम्हाला. 92 साली आमचे काय काय पजेकारी काय काय ते सांगण्यासारखं नाही. मजा होती हो. आता काय सांगणार. आणि त्यामुळं वाईट वाटतं. त्यावेळेला आम्हाला लोक विचारायचे, प्रभू रामचंद्र अयोध्येत तिथंच जन्माला आले कशावरून. आता प्रश्न आहे. आम्ही काय सांगितलं होतं. 3,500 देवळं, प्रमुख देवळं आमची पाडून मशिदी तयार केलेल्या आहेत. पण तरी जाऊ दे, आम्ही फक्त 3 मागितली हो. 1, प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान अयोध्या. क्रमांक 2, श्रीकृष्णांचं जन्मस्थान मथुरा. आणि क्रमांक 3, काशी विश्वेश्वर. आम्ही नाही फार मागण्या केल्या. पण मला तर एकदा एकाने सभासदांवर असं त्यावेळेला विचारलेलं होतं, एवढं मोठं सगळं बोलता, दुबईत जाऊन बोलावलं काय.
मी म्हटलं नेता बोलतो ऐका नाही तोच आम्हाला भीती तुम्हाला आश्चर्य वाटेल या आदरात सवय म्हटलं तुम्ही साबुदाण्याची अमुक अमुक कर्मानुसार अमुक अमुक कर्मानुसार हळू बोलावे या देशात या राज्यात या निपाणी आमचं खरं आहे ते बोलायला काय भीती किती भीती ज्या वेळेला मला प्रश्न विचारला त्याला मी सांगितलं होतं आता जे दाखल्यावर बापाचं नाव लावतोस ना तो तुझाच बाप कशावर एक आई सांगते त्यावेळेला आपण असं समजतो की हा माझा बाप आणि मग एक आई सांगते त्यावेळेला आपण म्हणतो की हा माझा बाप आहे तर हजारो वर्ष कोट्यावधी जनता प्रभू रामचंद्राला अयोध्येत जन्माला आलेले आहे म्हणते त्यावेळेला आम्हाला विचारतं की तिथंच कशावरून म्हणू आणि म्हणाल 500 वर्षाच्या अथक परिश्रमानं रक्ताचा थेंब कुठेही न सांडता प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर अयोध्येत आले समान नागरिक आहे या देशात राहायचं ना खाणार आमचं आणि गाणार पाकिस्तानचं इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा जोरात आम्ही सांगत होतो काय होतं त्यावेळेला आमचं वय असत होतो आम्हाला माहीत नसायचं पुढे काय होणार आणि आम्हाला वाटायचं जाऊ काय सांगायचं कुठं घालायची सांगा आम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपतींनी अफजल खानाचं काय केलं सांगत बसत नाही मी पण माझ्या बरोबर संघाच्या शिबिराला गेलेलो होतो एक 20 तरुण होते आणि ते तरुण प्रताप आमचं शिबिर झाल्यानंतर त्या पायथ्याला आम्ही गेलो जिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तिथं मी जोरात अफजल खानाला कसं महाराजांनी मारलं याचं वृत्तांत त्या मुलांना सांगायला सुरुवात करायला जय भवानी जय शिवाजी म्हणायला तिथे 2-3 सरकारी अधिकारी आणि दुसरे एक जो विचारले इधर कुछ बोलना नहीं किधर बोलने का ते म्हणा लागले तिकडे माळ रेखा नाही 20 तरुण होते त्यामुळे त्यांना असं वाटायला सर भाषेत आणि आता असं झालं की सुटतात माळावर त्यांना घेऊन गेलो आणि मला सांगितलं तरुणानो म्हणजे अशी आहे ती 7 जण आहे आपण 20 जण आहे आपले दंड म्हणजे काठ्या शिबिराला आम्ही नेलेल्या होत्या त्या गाडीत होत्या खाली मजा करूया नंतर म्हणायचं नाही काय होते बघू नंतर काठ्या आणल्या कमरेच्या खाली पायचा गेलो आम्ही जीपमधल्या काठ्या घेतल्या आणि वर आलो अरे ती म्हटली मगाशी गेली माळावर आणि हे काय आले त्यामुळं एकदम सकाळी अधिकारी होता तो उठला आणि म्हणला हे काय त्यांना मी सांगितलं साहेब आपण संरक्षक शासनाचे आहात मला मान्य मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक चुकीचं काही सांगणार पण एक सांगतो महाराजांनी त्यावेळेला जर समजा हे केलं नसतं तर तू आणि मी त्या मशिदीत खूप जाळत बसलो असतो 4था वेतन आहे 5वा वेतन आहे महाराजांनी याला कसं मारलं ते हितच सांगणार ऐकून झाल्यावर काय कारवाई करायची ती माझ्यावर करायची आणि बाकीच्यांना सांगितलं सोसत नसलं तर माळावर जायचं नाही तर लेफ्ट राईट करायला काट्या आणलेला नाही हे लक्षात आवाज बंद अरे हिम्मत झाली लक्षात घ्या अरे मरणाला कधी घाबरायचं नाही जो मरणाला घाबरतो ना तो केव्हाच मेलेला असतो जो मरणाला घाबरत नाही त्याला कोणी मारू शकत नाही लक्षात ठेवा आज उत्तर प्रदेशच्या आमच्या योगीजींनी काय सांगितलं कटेंगे तो कटेंगे एक रहे तो नेक रहे
आता हे वाक्य जर पुरोगामी सेक्युलरवाद्यांच्या काळात तुम्ही जर आमचा बोलला असता तर त्या गडेच्या पाठीमागे एवढं निचाण लागलं असतं. पण योगी बोलले हा तर टीव्हीवर सेमिनार घ्यायचा, त्या टीव्हीवर बोलायला आलेल्या मुद्दा खरं म्हणजे संविधान पदावर असणाऱ्यांनी असं बोलणं योग्य आहे तुम्हीच सांगा. असं हळू बोल हळू बोल. याचं कारण असं परवा मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्यावर दगडफेक. तुमच्या आमच्यावर ते काय प्रश्नच नाही, केव्हाही करतो ते तुम्ही. पोलिसांच्यावरच दगडफेक. पूर्वीचं सरकार असं तर आपण म्हटलं असतं आज एकादशी असताना आपण अशी दगडफेक करतात आणि उद्या द्वादशी नंतर उपवास सोडून आणि तुमच्या दारात उपोषणाला बसतो. 20,000 स्क्वेअर फुटाचा बंगला, जबरदस्त गड्याची भीती, भयंकर अन्याय. मुख्यमंत्र्यानं 3 बुलडोजर लावले तिन्हीकडून 3 बुलडोजर लावले. 20,000 स्क्वेअर फुटाचा बंगला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला आणि पोरांना सांगितलं क्रिकेट खेळा. परत नादान लागतंय, दगड उचलतंय. हा तुम्ही विशेषतः मुलींनी लक्षात ठेवायचं. मला खूप तुम्हाला दिसेल ना 4 कामं झाली, समान नागरी कायदा आता 1 वर्षभरात होईल. स्वामींच्या आशीर्वादाने खात्री सांगतो या 1 वर्षात समान नागरी कायदा होईल. मग असं अखंड भारत ते आता इथे सगळं सांगत बसत नाही. पाकिस्तान आमचा, बांगलादेश आमचा, अफगाणिस्तान आमचा, श्रीलंका आमचे आणि भूतान आमचा. अहो खरोखर आमचे. काय माहिती काय, घर मोठं असावं, भाडे करून द्यावं आणि त्या खोलीचा कुळ कायदा त्यांनी लावावा आणि मग त्याला आपण नावावर करून दिल्यानंतर मोठेपणा सांगत जायचं तिच्या नावावर करून दिलं. लक्षात झालंय, लक्षात ठेवा हे आमचं आहे. मग तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे, ते आम्हाला नाही सांगायचं. 40 वर्षापूर्वी तुम्हाला काय सांगितलं, हे 5 प्रश्न शक्य वाटत होते, तुमच्या डोळ्यासमोर झाले. त्यामुळे कदाचित 47 पर्यंत तुमच्यातले कुठली तरी रणरागिने हा तुम्हाला माहितीसाठी लक्षात ठेवा. या देशाचं भाग्य असं आहे, तासा तासाला नकाशा बदलणारे नेपोलियन बोनापार्ट जगात फार मोठे होऊन गेले. तुम्हाला माहिती आहे फ्रान्सचा, जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचा. आपल्या भारतात मोठी माणसं शेकडो, परंतु या देशामध्ये एकमेव असं वैशिष्ट्य आहे जगातलं की महिलांनी पराक्रम केलेला देश कोणता असेल तर तो एकमेव हिंदुस्थान आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही लक्षात ठेवा, लखोजीराव जाधवा सारख्या पराक्रमी पुरुषाची कन्या, वीर कन्या, शहाजी भोसलेंच्या सारख्या वीर पराक्रमी पुरुषाची पत्नी, वीर पत्नी आणि प्रत्यक्ष शिवरायांची माता, वीर माता. काय आश्चर्य, काय भाग्य असतं असं तुम्ही लक्षात ठेवा. वीर कन्या, वीर पत्नी, वीर माता. अफजल खानाला भेटायच्या वेळी सगळे मावळे शिवाजी राजांना सांगत होते की नको, जरा हे डेंजर आहे. मला आश्चर्य वाटे, शिवरायांना भेटायला गेलंच पाहिजे हे सांगणार कोण असेल तर ती कणखर आई जिजाऊ होती. त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. शिवाजी पाहिजे, संभाजी पाहिजे, सावरकर पाहिजेत, मोदीजी पाहिजेत, माझ्या घरात नको, शेजारच्या. आणि एवढं कोण करणार, ते निस्तरणार कोण, असं आपलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, शिवबा हा लग्न ज्याने तुझ्या बापाला कैद करून विजापूरच्या दरबारात अपमानाने फिरवलं, शिवा हा अफजल खान
तुझा सख्खा भाऊ संभाजी हे आपले शंभूराजे शिवाजींचे पुत्र, पण जिजाऊला तिसरे पुत्र होते. शंभूराजे तुझे सख्या भावाला कनकगिरीच्या लढाईत विश्वासघाताने मारलेला हा जर काय केलं तुम्हाला माहिती आहे, मी सांगत बसत. आणि म्हणा आई जिजाऊ या देशात तयार झाले, शत्रूला उद्या नको आजच या म्हणणारी अहिल्याबाई होळकर याच देशात जन्माला आली. मेरी झाशी नाही तुमची म्हणत 32 मैल रात्रभर शत्रू बरोबर 1.5 वर्षाचा दत्तक मुलगा पाठीवर घेऊन लढणारी झाशीची राणी याच देशात जन्माला आली, याचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणाल हा देश असा हा वेगळा आहे. नेहमी कॉलेजवर शिकवताना मुलींना सांगायचं लिपस्टिक लावून रागवायचं नाही बरं, मला कधी जायचंय म्हणायचं. लिपस्टिक लावण्याऐवजी मग बेंद्राला बेंदर माहिती ना, पहिला ते शिंगाला मारणे सांगतात. मी म्हणायचा कधी शिंगाला लावून राहिलेला असते 2 ब्रश मारा, 6 महिने हलत नाही गेलं तर समृद्धी घेऊन जाते. आपल्याला माता कशा पाहिजे, आपल्याला मुली कशा पाहिजे, दुर्गाबाईने. तुम्हाला असं वाटतं ना आपल्याला असं असं कसं आपण म्हणतो बघा, सहज आपण गाजरासारखं टाकायचं वगैरे असं वाटतं ना. गाजर खायचं, टोमॅटो खायचं, देशी गाईचं दूध खायचं, भावाला सांगायचं तुला थोडं मला डबा. सूर्यनमस्कार 12 तुमच्यासाठी आणि 12 देशासाठी घालायचे. 24 सूर्यनमस्कार. आणि मग दुर्गाबाई तुम्हाला बाकीचे सांगितले सुरूच. तुम्हाला आश्चर्य वाटेल काय सांगू तुम्हाला. आता आम्हाला लायसन्स येत नाही आणि आम्हाला रिटायर झाले का बसा म्हणतात, त्यामुळे आता आम्ही काम करणार. तुम्ही करायचं 2047 ला तुमच्यातलं कोणतरी सांगायचं सांग. त्याला सांगत होतं ना चला हिंदू राष्ट्र झालेलं आहे बघायला चला, असं म्हणणाऱ्या माता आता इथून पुढे जन्माला पाहिजे. हे अशक्य काही नाही, अशक्य समजू नका. इस्राईल ऐकून देश माहिती आहे, कोल्हापूर सांगली 7 तारांनी पाणी एवढाच आहे, फार मोठं नाही. आपला पराक्रम एवढा. पूर्वी आम्ही शिकत असताना शिकत होतो चीन हा जगातला सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे. आता हे मात्र प्रश्न बदलला, उत्तर बदललं. भारत हा जगातला सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे. पराक्रम पण असू दे, संख्या हे सुद्धा बळ असतं सावरकर म्हणायचे. त्यामुळे काय वाईट नाही. मग मला सांगा, जर अशा याच्यामध्ये या देशामध्ये 145 कोटीमध्ये 70 कोटी समजा पुरुष, 70 कोटी स्त्रिया आहेत आणि तू इस्रायल मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर हे पाणी. मला आश्चर्य वाटेल, शेतामध्ये कामाला जाताना त्या स्त्रिया एक 56 रायफल खांद्याला घेऊन जातात. याचं कारण असं, पॅलेस्टाईन नावाची संघटना 25-26 शत्रू राष्ट्र आहेत मुस्लिम. विचार करा बरं, तो प्रदेश असा आहे वाळवंट, आपल्यासारखे नाही. संध्याकाळी मोटर सुरू करून ये, सकाळी बंद करा. कारण का आजाचं शेत, बाबाची मोटर, MSCBची लाईट. त्यामुळे नदी सगळी बंद होऊन दुसऱ्याच्या शेतात गेलं पाहिजे. पाण्याचं महत्व आपल्याला काय नाही. तिथं तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाळवंट आहे, वाळवंट पाणी फार जपून वापरावं लागतं. लक्षात घ्या, खारं पाणी शुद्ध करून काही वेळेला पिण्यासाठी वापरावं लागतं. इतकी वाईट परिस्थिती आहे. पण तिथल्या महिला शेतामध्ये काम करायला जाताना 56 रायफल घेऊन जातात. 10-15 महिला, गंगो असेल, पारो असेल, हेमा असेल, कोण ज्या असतील त्या सीता असेल, आणि नवीन नाव आम्हाला काही येत नाही बाई म्हणून ह्या सगळ्या शेतामध्ये काम करतात. रायफल बांधावर असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो जर पॅलेस्टाईनचा शत्रू कुठेतरी झाडी झुडपातून डोंगरातून येतोय असं जर वाटलं तर लगेच त्यातली एक जी देखरेख करत असते ती सांगते गीता आलाय.
काम लगेच बस, रायफल घेतली जाते AK-56 आणि लगेच उभारतात. लक्षात ठेवा काय ताकद आहे. 1200 मारली परवा. गेल्या वर्षी इस्रायलची हमासनं 1200 लोक मारली. त्यांची एक मजा आहे बरं का. इस्रायलची कळ काढली की नाही की ते समोरच्याला 50 वर्ष कळ काढणे असं करते. आता त्यांनी रेंज वाढवली, 60 वर्षाची केली. म्हणजे कसं 1901 आणि हा देश स्वतंत्र म्हणजे केव्हा झाला तयार माहितीये. जगातले कुठले तरी जीव एकत्र येऊन ते आपल्या पिढीला पुढच्या फक्त सांगायचे. 2000 वर्ष सांगत होते की आमचा देश इस्रायल आहे, तिथं जायचं आहे. पुढच्या पिढीला सांगायचे. हो जगभर विखुरलेले होते. 1948 ला आपण स्वातंत्र्य झाला. 47 ला दुर्दैवानं म्हणतो नाही हो, हा देश फार 1000 वर्ष पूर्वीचा आहे. पण ठीक आहे, इतिहासात शिकवलं जातं. रिकामा जागा बरा मार्केट हरकत नाही. 1948 ला इस्रायल देश तयार झाला. वाळवंटात त्या तयार झालाय देश. म्हणजे जगातले सगळे जीव एकत्र आले आणि ते म्हणाले की हा आमचा देश, आता आम्ही इथं व्यवस्थित राहायचं. मग त्याने राष्ट्रप्रेम म्हणजे काय असतं 1971 ला या शत्रू राष्ट्राने कळ काढली. तेवढं बेदम झोडपलं तर म्हणतात 1971 नंतर 50 वर्षांनी कळ काढली. 1200 लोकांना इस्रायलच्या अचानक घुसून अतिरेक्याने मारलं. तर दुसरा म्हणाला असता काय तुम्हाला माहितीये की बघायचं सांगितलं तसं संकष्टी आहे, चतुर्थी आहे, नंतर उद्या काय 6 महिने बुक्का पडाला. टीव्हीवर सांगतात 36,000 लोकांना मारून टाकले. हमास असलं सगळं तिथं जे ती संघटना आणि ते सगळा घाट असा बेचिगाट करून टाकलाय. तुम्हाला नक्की सांगतो 50 नव्हे 60 वर्ष ते नादालाच लागत नाही. आणि म्हणून इथून पुढे आपल्याला सावरकरांच्या भाषेत या तर तुमच्या बरोबर होय. आम्ही असं म्हणत नाही की या 20 कोटीने कुठेतरी जावं. या तर तुमच्या बरोबर नाही या तर तुमच्या विना मला यायचं नाही ना आमच्या बरोबर राहू दे. पण आडवे या तर तुडवून हे हिंदू राष्ट्र मोठं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा तऱ्हेचं आपल्या मनामध्ये एक स्वयंपूर्ण अशा तऱ्हेच्या प्रतिज्ञा तुमच्या मनामध्ये असल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. आज तुम्हाला जर सहज विचारला मी तुमच्या ओठावर कोणती गाणी आहेत ती सांगा. म्हणजे राष्ट्राचं भवितव्य आहे मी सांगतो बघा. कारण आम्हाला त्या गाण्याचं काय येत. सागर किनारे प्यार दो मेरे हाय गाणी फुल हे फुलले प्रिय तुझ्यास साखी फुलले आता नसे परवा मला किती काटे रुतले. हाय बडी सोमवारी प्रेम करतोय, मंगळवारी पाणीला स्टँडवर भेटतो, बुधवारी रुमाल देतो, गुरुवारी काहीतरी पेन आहे, शुक्रवारी यांचं प्रेम आणि रविवारी गेले. काय चाललंय. आणि मग नवजा का होतो. आपली ताकद एवढी सोपी आहे का. रावणानं अयोध्या कुठं, लंका कुठं, रावणानं सीतेला घेऊन गेले. ताकद केवढी, हिंमत सीतेची, पवित्रता केवढी. आणि प्रभू रामचंद्राने सुद्धा सांगितलं त्यावेळेला अनेक काही वेळेला लग्न करत होते. दुसरं म्हणाले असते की मग दुसरं ठीक आहे आता काय करू. पण नाही, रावणा सीतेला नुसतं पळवून नेला नाहीस तर माझ्या रघुकुल वंशाचा अपमान केलास. आणि म्हणून आपल्यात किती जिगरबाज असली पाहिजे. आपल्या घरातल्या पुरुषावर सुद्धा आपला केवढा विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा. हनुमान गेल्यानंतर सीतेला म्हणाला असतं की ताई चला माझ्या खांद्यावर बसा आणि सुखरूपपणे मी नेतो. पण लक्षात असू द्या जसं रावणाला प्रभू रामचंद्राने सांगितलं रघुकुल वंशाचा अपमान केलास म्हणून तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही, तसं सीतेलाही आत्मविश्वास होता की माझे प्रभू येऊन रावणाला खलास केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामचंद्राने आल्यावरच मी येणार. मग तुम्हाला माहिती आहे काय पुढे इतिहास घडला तो. थोडा आत्मविश्वास आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून आता आपल्या घरातल्या मुलग्याला सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे व्यायाम कर देशाच्या हितासाठी. आज कॉलेजमध्ये अनेक मुलं मुली आम्ही बघतो
सकाळी कॉलेजला येतात 11 वाजता, चेहरा बघितला की कुणाला तरी पोचवून आल्यासारखं. काय अर्थ आहे त्याचा? कसं पाहिजे? बरं, त्या वैष्णवदेवीला 34 किलोमीटर चालायला माझ्याबरोबर जे आले घरी होते ना, त्यांनी कोणी घोड्यावर बसले, तिथं परत पार्टी म्हणजे जिवंतपणे तुम्हाला खांद्यावर जायची सोय शिरायची ते सगळं. कन्या आणि सौज पहाटे 4ला सुरुवात केली, नंतर संध्याकाळी 14 तास अखंडपणे चालत होतं. ही हिंमत केव्हा येते? शेतीमध्ये कष्ट करा, व्यायाम करा, चांगलं ते खा. हे पाणीपुरी ते काय वडापाव नाही उपयोगाचं. अर्धांग शरीर आणि विशेषतः महिला निरोगी असल्याच पाहिजे. मी तर तुम्हाला सांगतो, नेहमी सांगत असतो, मुलांच्या पेक्षा मुलींच्याकडे पालकांनी अतिशय लक्ष दिलं पाहिजे. तर निसर्गाने तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे तुमची प्रकृती निरोगी आणि सुदृढ असलीच पाहिजे. त्याला पर्याय कुठलाही ठेवायचा नाही. आणि म्हणून इतिहास सांगत राहिलो तर खूप रात्र जाईल, लक्षात ठेवा. पण तुम्हाला घरी लवकर जायचं आहे आणि मग सुखरूप जायचं आहे. आपण पाणी आहोत दुबईला नाही. काय परिस्थिती निर्माण झाली, काय मोर्चे काढावे लागतात, काय काय करावं लागतं आणि काय आता सांगण्यासारखं नाही. पण त्याच वेळेला तुमची नजर धारदार असेल, तुमच्या अंगामध्ये हिंमत असेल, कराटे जरा शिकलेला असाल, देशी गाईचं दूध पिलेलं असाल, नंतर काही मुलींना कसं होत नाही का, आई सांगतो बघा, आमच्या आई छबीला की नाही अर्धी चपाती झाली ना तो काही पराक्रम आहे. मुलींनी तुम्ही स्पर्धा ठेवल्या पाहिजे. जास्त खायचं कोण असेल त्याला मोठं बक्षीस, जो जास्त खाते तिला पहिलं बक्षीस. पण खायच्या वस्तू ज्याच्या त्यांना आणायच्या, मंडळाला सांगितलं नाही. हे केलं पाहिजे, पर्याय नाही. हसण्यावर घालवायचं नाही, कारण आपल्याला दिवस एवढे गंभीर आहे. काय झालं परवा तुम्हाला लोकसभा चेष्टा वाटते का? अख्खं जग ज्या मोदींना लोकसभेतून घालवण्यासाठी ते फक्त भारतापुरतं मर्यादित नव्हतं. 4-5 प्रकारचे खेळ झाले. आपल्याला असं वाटतं आपण ट्रिपला गेलो. तुम्ही आता काही जण नागरिक, काही जण व्हाल 1-2 वर्षामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्तोय नाही. लक्षात ठेवा, आपलं एक मत किती पवित्र काम करू शकतं. आज 10 वर्षात तो हिंमतवान माणूस तिथं जर बसला नसता, पुढे 62 इंचाचा तयार करायचा चाललाय माणूस, आणि शेवटचा अखंड भारतला 72 इंचाचा पाहिजे. होणार. आत्मविश्वास आपल्यात असल्यावर काळजी करायचं काही कारण नाही. पण आपल्यामध्ये राष्ट्रप्रेम, अरे राष्ट्र राहिलं तर धर्म राहणार, धर्म राहिला तर समाज राहणार, आणि समाज राहिला तर माझा मन 3 एकर ऊस, 2 एकर बाग, 4.5 लाख एकर. नाहीतर अफगाणिस्तानात बघितलं काय, विमानाच्या पंख्याला धरून पळाले हो. आत बसायला सुद्धा सवड नाही, पंख्याला धरून पळाले. काय वाईट परिस्थिती. अरे म्हणजे काय म्हणाय कळत नाही. आपण ज्या वेळेला एक संघ असो, एक जिद्दीनं ज्या वेळेला जय श्रीराम, बरं आपलं भाग्य कसं आहे बघा, आपल्या कुठल्याही संतांनी, आपल्या परमेश्वराने कधीही असे सांगितलेलं नाही हो, निशस्त्र राहा. प्रभू रामचंद्रांचं तुम्हाला माहिती आहे ना, बघितल्यानंतर कसं वाटतं, टणात का श्रीकृष्ण लवकर आता 80, 82, 88, 89, 90, 95 झालं रे बाबा. आता किती सहन करणार. 100 आपला जनावर सुदर्शन चक्र फिरवलं. अर्जुनाला सुद्धा क्षणभर वाटत होता की माझ्या समोर कोण आहे, भाऊबंद आहे, चुलते आहेत, गुरु आहेत, मित्र आहेत, त्यामुळे लढाई कशाला करायची, याला मारायचं आणि मग मी राज्य मिळवायचं, नको मला. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं, हा ती काय बालवाडी नव्हे, लक्षात आलं का. आणि त्यामुळे हे अहिंसेचं पठण नव्हे, लढावंच लागेल तुला. तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म तुला पाळावाच लागेल. शस्त्र हातात घे, त्याला पर्याय असणार नाही. आपल्याला उद्या तथो धर्मा तथो जया, धर्माचा जर विजय करायचा असेल तर तुला कळून जाऊन चालणार नाही. हे धनुष्य. आणि मग तुम्हाला माहिती आहे पुढे काय घडलं. प्रभू रामचंद्र असे होते, श्रीकृष्ण असे होते. बरं रामदासांचे तर सांगायलाच नको.
तुकाराम महाराजांनी सुद्धा आम्हाला सांगितलं, हो भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणून काठी, वेळ पडलं तर सगळं देऊ. आणि जो नाठाळ असेल उद्या काय होईल सगळे खरं सांगितलं तुम्ही बाहेर मला भळायला मला कसं तरी व्हायला. कारण काय सांगायचं तुम्हाला, कारण गडिगंजमध्ये एक सभा होती आणि PS आयला म्हणाला, सर तुम्ही फार जाड बोलता, उद्या काय जर गडबड गोंधळ झाला तर त्याला तुम्ही जबाबदार आहात. त्या IPC कोर्ट पर्यंत त्यांना म्हटलं सगळं पुस्तकच जोडा, विचारच कर्म घालण्यापेक्षा सगळं पुस्तक जोडा. या सगळ्या कर्मानुसार अरे कारवाईची भीती कुणाला सांगता. या देशात खरं आम्ही काय बोलायचं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. लोकसभेची निवडणूक सदासजी झाली नाही. एक जॉर्ज म्हणून कोणतरी आहे सोरोस, त्यानं ठरवलेलं होतं हिंदुत्ववादी सरकार घालवायचं, काय वाटतं ते प्रयोग करून करायचे. सगळे प्रयोग झाले. चीननं सगळी ताकद खर्च केली, अमेरिकेनं सगळी ताकद खर्च केली आणि आपण मात्र काय जोडून सुट्टी आहे म्हणून सहलीला गेलो. मतदान करायचं सोडून जोडून सुट्टी आहे म्हणून सहलीला गेलो. थोडासा प्रॉब्लेम झाला लक्षात ठेवा, पण काय बिघडत नाही. लगेच काय हडबडायचं काही कारण नाही. पण माझं म्हणणं काय, एक माणूस रात्रंदिवस ना घर ना दार ना संसार काय करायचंय सांगा ना. फक्त देशासाठी तुमची पुढची पिढी सुरक्षित राहावं म्हणून रात्रंदिवस 18 तास काम करतो. त्याची काळजी कोणी करायची. आणि म्हणून आता देश पोखरायचे 5 कार्यक्रम हातात घेतलेले आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवा. नुसता इतिहास सांगून उघडा नेत्रे पहा चरित्रे इतिहास आहे तो वाचा. संभवला का विनाश कोणा प्रामाणिक जीवाचा. इतिहास पाहिजेच माहिती आपल्याला, नाही असं म्हणत नाही, पण नुसते इतिहास जर उघडत राहिले. मगाशी जो लव जिहाद सांगितलं ना, मला आधी प्रसंग आठवतो 10-12 वर्षापूर्वीचा. तरुण मंडळ एक जोरात आला म्हणाला, साहेब हे 400 तरुण आहेत म्हटले आणि तुम्ही यायचं. मी म्हटलं काय करू. हे भाषण द्यायचं. कसलं. आमक्यानं आमक्याची मुलगी पळवली, म्हणजे आमच्या धर्मातल्या माणसानं आमच्या धर्मीयांची मुलगी पळवली. तो भाषण देऊन काय करू म्हटलं. नाही भाषण नाही. 8 दिवसाच्या आत तुम्ही त्यातलं एक जर घेऊन येत असाल तर भाषण द्यायला येतो, नाहीतर भाषण द्यायला बोलवायचं नाही. वाकड्या मेरीला वाकडं नाळ लागतं लक्षात ठेवा. काय आश्चर्य हो, त्यातले एका धाडस केलं तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल. पण रखवालीला आमच्याकडे आणून ठेवलं आणि त्यामुळे पुण्यावरून सगळे फोन आहे. आता काल आमचे बाळ महाराज माझ्याबरोबर परवा कोल्हापुरात आमची सभा होती सकाळी हिंदू समाजाची. त्याच्यामध्ये बाळ महाराज आम्ही बोललो की बाळ महाराजांना आज मी कुठेतरी व्हॉट्सअपवर काय पेपरात वाचलं, त्यांना पाकिस्तानातून एक फोन आलेला आहे म्हणे उडवतो म्हणून, किंवा काय असेल ते त्यांना दूरध्वनी किंवा काय असेल ते त्यांनी फोनवर सांगितलं एका म्हणे किंवा व्हॉट्सअपवर कळवलेलं आहे. काय भीती घालता आम्हाला, कशासाठी भीती घालता. मला असं वाटतं का लाल लजपत राय एकदा म्हणालेले होते ब्रिटिशांना, अरे सगळे हिंदू एकत्र आलो आणि थुंकलो तर वाहून असेल. भीती कुणाला घालता. आज तुम्ही काश्मीरच्या बॉर्डरवर जाऊन बघा. तुम्हाला आम्ही म्हटलं ना काश्मीरकडे त्या बॉर्डरवर ज्यावेळेला बघायला आम्ही गेलो त्यावेळेला पहिल्यांदा आमचे ते जवान होते. ही 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 3 जवान तिन्हीकडे लक्ष ठेवून होते, बंदुका घेऊन डोळ्यात तेल घालून. एक केरळचा होता, एक बिहारचा होता आणि एक दुसऱ्या प्रांताचा होता. आणि तिन्हीकडे बघत होते. हा म्हणजे यापूर्वी पाठीमागे येऊन आमच्या सैनिकांना गोळ्या घातल्या होत्या, शिरच्छेद केलेला होता. एकदा आमच्या सैनिकाचं शिर छाटलेलं होतं. हे आम्ही फक्त ऐकत बसायचं हो, कारण आमच्या जवानांना दिल्लीतून परवानगी नव्हती. आणि म्हणून ज्या वेळेला ते 3 जवान भेटले ना, असे अगदी कोण दगडावर आहे, कोण झाडावर आहे, कोण दरीत आहे आणि अगदी रात्रंदिवस असे तुमच्या आमच्यासाठी पहारा करत आहेत. ते पहिल्यांदा भेटले त्यावेळेला आमच्या स्वभावानुसार आम्ही त्यांना म्हटलं जय भवानी, म्हणजे फराळाबद्दल द्यायला गेलो नाही, फराळ घेतला त्यांनी लक्षात ठेवा. असे प्रोटोकॉल म्हणून आम्ही जास्त काय आग्रह केला नाही, पण आमच्या स्वभावानुसार आम्ही आपलं मग सगळे जमलो आणि गाडीकडे जाताना म्हणालो जय भवानी जय शिवाजी.
हा आश्चर्य त्यातल्या एकाने बोलून घेतला आणि आम्ही जे सांगत होतो ते घेतलं त्याने. आम्ही म्हटलं असं काय केला, हिंदीमध्ये ते बोलले आणि त्यामुळे म्हटलं मगाशी तुम्हाला दिलं तुम्ही नाही म्हटला आणि आता तुम्ही कसं काय, कारण त्या जवानांची जी वाक आहे ना धक्का पडून आलं लक्षात. ते असं म्हणाले की तुम्ही पुढे गेलात आणि म्हणालात जय भवानी जय शिवाजी, म्हणजे ते म्हणाले की तुम्ही महाराष्ट्रातून आलात आणि महाराष्ट्र म्हणजे अजिबात गद्दारी नाही म्हणून तुमचा आम्ही खात आहोत. सांगायचं लक्षात ठेवा. आणि म्हणून देश जो घडतो ना तो असा घडतो लक्षात ठेवा. आणि म्हणून आमचं सुद्धा मोदीजींना सांगाय की आम्हाला सक्तीचं लष्करी शिक्षण द्या. हे आमची कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुली ना नुसतं लेफ्ट राईट दाया भाया नको. बंदूक घेऊन लक्षात घ्या पडेल त्यावेळी देशानं हाक मारल्याबरोबर स्वामीजींना आमची विनंती अशी आहे की तुम्ही संत महांतांनी, कारण तुमच्या शब्दाला पंतप्रधानांच्याकडे फार मोठी ताकद आहे आणि त्यामुळे तुम्ही ते शब्द वापरावा की आमच्या तरुणांना आणि तरुणींना लष्करी शिक्षण सक्तीचं केलं पाहिजे. इस्रायलमध्ये ते आहे. देशाला वाटलं आणि जर हाक मारली ना तर 72 तासाच्या आत लाखो मुलं किंवा मुली देशाच्या संरक्षणासाठी तयार आहेत. आणि म्हणून इथून पुढे आपल्याला फार मोठी संकट आहे. पहिलं संकट सुरू केलेलं आहे हिंडनबर्ग काय हिडनबर्ग काय बघा ते पिल्ल ते आता असं म्हणजे काहीतरी बोलतोय शेअर मार्केट कोसळायचं आणि हिची अर्थव्यवस्था सगळी बिघडून टाकायची असा एक प्रयोग सुरू केलेला आहे. दुसरा प्रयोग जाती गणना करा म्हणून एक पोपट आहे लोकसभेत आता बाळ आहे ते. कारण हे बाळ पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माथेवीर म्हणायचे. काय सांगू तुम्हाला असं होतंय पण काय करायचं आपल्याकडे पद्धत नाही ना चौकात घेऊन शापकान मारायची. हे बाळ सांगत चुकलं होतं सावरकर हे माफीवीर आहेत. अरे तुला काय माहिती आहे 50 वर्षाची जगात सर्वात मोठी शिक्षा ज्या महामानवाला झाली तो महावीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर. त्याला माफीवीर म्हणतोस, लाज नाही वाटत. 50 वर्षाची शिक्षा झाली. कैदी क्रमांक 3277 विनायक दामोदर सावरकर. शिक्षा सुरू दिनांक 1918, शिक्षा संपणार दिनांक 1961. बिल्ला छातीवर आहे. 50 वर्षाची शिक्षा. अंदमानला निघाले. शेवटची भेट पत्नीची. पुन्हा कदाचित होणार नाही ना. 50 वर्षाची शिक्षा जगेल की नाही सांगता येत नाही. अंदमान मध्ये ती आहे मजा करण्याची शिक्षा नव्हती. शेवटची भेट घ्यायला पत्नी आलेली आहे आणि ते पत्नीला सांगताय हे बघ 2 टाक्या एकत्र केला आणि घट्ट बांधणं आणि 2 मुलांना जन्म देणं याला जर संसार म्हणत असेल तर ते कावळ्याची मुली करतात. तर त्याच्यापेक्षा एक भव्य संसाराची जर तू काही व्याख्या करत असेल तर तुझ्या माझ्या संसाराची राख आणवली आहे. पण खात्री ठेव याच राखेतून लाखो लोकांचे संसार फुलणार आहे. जे आज तुम्ही आम्ही आज जे भोगतोय ना ते त्यांनी भोगलेलं आहे. आणि त्याने 3च भाऊ होते पण त्याने एका कवितेमध्ये वहिनीला सांगितलेलं आहे हे काय बंधू असतो जरी साथ आम्ही त्वच संगती स्वातंत्र्यासाठी दिले असते बळी. हे काय बंधू आम्ही 3च आहे पण 7 जरी असतो तरी सुद्धा या देशासाठी दिले असते की ज्या माणसानं समुद्र किनाऱ्यावर बसले होते फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर आणि सहज डोळ्यातून थरथर अश्रू यायला लागले. त्यांना असं वाटलं की माझ्या शब्दावर सगळे काही तिकडे क्रांतिकारक धडाधड बॉम्बस्फोट करतायत, बंदुकीनं शत्रूला उडवतायत, फासावर जातायत आणि मी इथं बसणं बरोबर नाही. आणि म्हणून सहजपणाने काय वेळेस करून लक्षात घ्या की जे मामा वरेंद्र एकदा म्हणाले होते की ही एकच कविता जरी सावरकरांनी लिहिली असती ना तरी ते महाकवी ठरले असते. ने मजसी ने व्रत मात्र भूमिला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला. काय माणूस म्हणतो त्याच्यामध्ये
निरंजन फार शेजारी होते. आश्चर्य वाटायला लागलं त्यांना. नवी नक्षत्रे बहुत एक परिप्यारा मद भरत भूमीचा तारा पासा दैते भव्य तरी मद भारी आईची झोपडी प्यारी तिचा विण नको राज्य मद प्रिय साथा वनवास तिच्या जरी वनीचा गुणविने गळते आता रे बहुनग गमते चित्तारे तुझ सरित पते जी सरितारे तद्विरहाची शपथ घाली तो तुझला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला. या सावरकरांना बॅरिस्टर नागपैनी नेहरूंना सांगितलं होतं. मी तर सावरकरांचा अभ्यासक मी गेले 30 वर्ष सावरकरांच्यावर व्याख्यान देतोय म्हणून मला तर त्याच्याबद्दल काय माहिती आहे ते सांगण्यासारखंच नाही. पण बॅरिस्टर नागपैनी नेहरूंना सांगितलं होतं, नेहरू सावरकरांच्या विचाराकडे आपण दुर्लक्ष करतात. सूर्याकडे पाठ फिरून आपण काजव्यांच्या पाठीमागे लागलेला. एक दिवस असा येईल की ह्याचा पश्चाताप देशाला होईल आणि त्याची फळं भोगावी लागतील जी आम्ही 60 वर्ष 70 वर्ष भोगली. लक्षात ठेवा. आज कुठेतरी जवानांना तुम्ही विचारा, जवान सांगत बसत नाही, फोन करत बसत नाही. आणलं की दिशा ढकललं की नदीत फिर पाकिस्तान जाते. काही सांगावं लागत नाही. तिथे 12 महिने पाणी आहे त्यामुळे झकास आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे भूगोल मध्ये शिकलाय ना की असं असं हिमालयातल्या तिकडच्या नद्या 12 महिने का वाहतात. कारण ते उन्हाळ्यात बर्फ पडतो म्हणून पावसाळ्यात पाऊस म्हणून 12 महिने पाणी असतं. त्यामुळे क्लिक केलं उचलून टाकलं परत जाते तिकडे. म्हणून आज राष्ट्रगीतामध्ये म्हणता की नाही सिंधू नदी आहे का आपल्यामध्ये. ज्या सिंधू नदीच्या काठावर आमच्या ऋषीमुनींनी ग्रंथ रचना केली ती सिंधू नदी आज आमच्यात नाही. त्यामुळे सिंधू विना हिंदू शक्य नाही सावरकर म्हणायचंय. म्हणून तुम्हाला सांगितलं की पुढच्या काळात आपल्याला देश अखंड करायचा आहे. आणि म्हणा आता गेल्या गेल्या घरात जाणार घरात आईला काहीतरी वेगळं वाटत हे असं का करायचं. बाजूराव बाजूराव अखंड भारत समाज असं का आणि स्वतः कशा लावायच्या म्हणजे त्यानं आणायचं. पहिलं पक्षी गॅस लावायचं त्यानं जास्त खाल्लं पाहिजे. लक्षात ठेवा. सूर्यनमस्कार 24 12 कशासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि 12 केव्हा याला तर आम्हाला सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल ना सदासंजी आलं तर ते सदासंजी जाणार नाही माग. लक्षात घ्या. याचं कारण असं आपण तयार विषय असलं पाहिजे. तुमच्या अंगामध्ये शक्ती असेल हिंमत असेल तरच हे तुम्ही करू शकता. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला हे परवान हिंदू राष्ट्र करायचं. तरुण असतील म्हणून मी आलो होतो पण हरकत नाही. त्याच्याही पेक्षा जिजामाता ह्या सगळ्या बघायला मिळाल्या. मला आश्चर्य वाटतं. लक्षात घ्या. पुन्हा त्याच्यामध्ये साधारण 20 22 18 वर्षाच्या बहुसंख्य मुले आहेत. त्याच्यामुळे तर महाआनंद आहे. कारण का उद्याच्या रणरागिरी तुम्ही आहात. आणि म्हणून तोपर्यंत आपण असा रामदासांनी सांगितलंय असा विचार करू. शिवरायांचे 18वे रूप शिवरायांचा 18वा प्रताप शिवरायांचा 18वा साक्षेप या भूंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी करणे कैसे असे या मंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही हिंदू धर्म वाढला नाही राजे तुम्हाला कारण आहे. आणि मग आता आम्ही तर फार मोठं काम केलंय. मला खरोखर काय सांगावं तेच एक व्याख्यानाचा विषय आहे. म्हणजे कृती कृती संत मंडळी सुद्धा आशीर्वाद देण्याच्या पलीकडे जाऊन पोलीस स्टेशनला जेवढ्याला स्वामी फोन करतात येऊ का तेवढ्यात त्यांनाही वाटतं घेऊन जा नको स्वामी तुम्ही येऊ. ही ताकद आहे संतांच्या मध्ये आमच्या. ही नैतिकता आहे आमची. लक्षात ठेवा. मगाशी सांगितलं सागर नाही 67 मुली जातातच कशा वाईट वाटतं. लक्षात ठेवा. चूक आपली आहे आपल्या माता भगिनींचे संस्कार लहानपणी झाले पाहिजेत मुलींना. ही काय पद्धत आहे. जातातच मुली कशा लक्षात नसू द्या आपल्या. तुम्ही जर जिगरबाज झाला काय हिंमत आहे डोळे मोठे खोटे नाही सांगत मी. तुम्हाला माहितीये का त्यानुरी कळ काढणारे अनेक कॉलेजमध्ये मला अनुभव अनेक असायचे. मी मुलींना सांगायचा सगळ्यात भित्रा प्राणी जर कोण असेल
ते पाठवून फिरते की नाही, त्याला मान वळवा, डोळे मोठे करा, ए थांब रे नुसतं म्हणून जरा मागे लागा, कसं उसात पडते बघा, खरोखर एकदा बघा. आणि फोटो ठेवलं तर पुन्हा मला सगळे राबवा, काय सर सांगायचं तुम्हाला, असं काय झालं नाही म्हणून. त्याचबरोबर लक्षात घ्या, इतका हलका व्हायचं नाही हो रुमान ते आणि असं काय. म्हणून आपण असं नाही लक्षात ठेवा, आपल्याला आपले हिंमत, आपले संस्कार आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून आहे ना, आई वडील सगळे मोठं झाल्यानंतर जगातली सर्वात मोठी शक्ती तुमच्या कल्याणाची कोण बघत असते तर पहिले आई वडील आहेत. आई वडिलांच्या इतकं तुमचं कल्याण व्हावं असं जगातला कुठलाही माणूस. आणि तुम्हाला जर तुम्ही सांगितलं ना जगात तुमच्या आई वडिलांच्या पेक्षा काळजी करणार आहे, मला बोलवा, मला भाषणाला बोलवा, तो माझ्या पुढ्यात फक्त सांगू देत, पटवून देऊ देत, त्याला 1 लाख रुपये बक्षीस देऊ. म्हणून जगात सर्वात मोठे तुमची काळजी करणारे मुलींची विशेषतः आई वडील आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यांनी एवढं जेव्हा 18, 20, 22 वर्ष वाढवायचं आणि काय मिळवायचे जगात नाही, असूच शकत नाही. आणि म्हणून परत एवढ्या मोठ्या काय सांगा, केवढं महान कार्य आहे, त्याची तुलना काय करणार आपण. हे काम करणारे असे संत मंडळी आपल्या परिसरात आहेत, हे आपलं भाग्य समजलं पाहिजे. आणि म्हणून आता गेल्यानंतर घाबरायचं कशाला नाही. आता गेल्या आईला सांगायचं, आई जयास जीवास वाटे भय, ज्याला जीवाची भीती वाटते नाही त्याने खिडकी लावावी, दरवाजे पॅक करावे आणि हळद बोलावं, शिवाजी महाराज जयास जीवास वाटे भय, त्याने क्षात्र धर्म करू नये, काहीतरी करून उपाय पोट भरावे. आणि आता इथून पुढे तुम्ही असं म्हणायचं, पहिला जरासा रामदासांचा श्लोक, जरासा त्याची माफी मागून सुधारायचा, त्यावेळेचा तो होता धर्मासाठी झुंजावे, बरोबर, झुंजून अवघ्यासी मारावे, बरोबर, मारिता मारिता राखावे राष्ट्र आपले, असं त्यावेळेचं होतं, लक्षात घ्या. आता नाही, आता काय म्हणायचं, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता वाढवावे राष्ट्र आपले. जय हिंद, जय हिंद.